नमस्कार रामराम मंडळी, माझ्या चॅनलमध्ये तुमचं स्वागत आहे. आणि तुम्हाला पण अशी कुरकुरीत कॉर्न भजी करायची असेल तर ही रेसिपी फक्त तुमच्यासाठीच. तर चला रेसिपीला सुरुवात करूया. सगळ्यात पहिले आपल्याला कॉर्न घ्यायचे आहेत आणि त्या कॉर्नचे सगळे दाणे आपल्याला सुरीने एका वाटीमध्ये काढून घ्यायचे आहेत. तुम्ही व्हिडिओमध्ये बघू शकता, असेच आपल्याला सुरीने सगळे कॉर्नचे दाणे काढून घ्यायचे आहेत. आणि त्याच्यामध्ये आपल्याला एक एक गोष्ट ॲड करायची आहे. तर सगळ्यात पहिले आपल्याला टाकायचं आहे एक बारीक चिरलेला कांदा, त्याच्यानंतर मिक्सरमधून बारीक केलेली हिरवी मिरची आणि त्याचबरोबर भरपूर कोथिंबीर. हे सगळं एकत्र केल्यानंतर आपल्याला यामध्ये टाकायचं आहे चिमूटभर हळद, त्यानंतर 1-1.5 चमचा लाल तिखट आणि चवीनुसार मीठ. मीठ टाकून झाल्यानंतर आपल्याला याच्यामध्ये टाकायचं आहे बेसन. तर मी साधारण 3 ते 4 चमचे यामध्ये बेसन टाकलेलं आहे. आणि आता हे आपल्याला बॅटर चांगलं घट्ट मिक्स करून घ्यायचं आहे. लक्षात ठेवा, यामध्ये जास्त पाणी घालायचं नाही आहे. हे बॅटर घट्टच करायचं आहे, कारण आपल्याला ही भजी कुरकुरीत आणि खुसखुशीत झाली पाहिजे. म्हणून आपल्याला यामध्ये पाण्याचं प्रमाण थोडं कमीच घालायचं आहे. तुम्ही बघू शकता, मी साधारण 2 ते 3 चमचेच यामध्ये पाणी टाकलेलं आहे. आणि अशा प्रकारे आपल्याला हे बॅटर मिक्स करून घ्यायचं आहे. बघू शकता, असं आपलं बॅटर रेडी आहे. आता एका कढईमध्ये तेल तापवायला ठेवायचं आहे आणि तेल चांगलं कडकडीत गरम झाल्यानंतर आता यामध्ये आपल्याला भजी सोडून घ्यायची आहेत. लक्षात ठेवा, आपल्याला गॅसची फ्लेम ही फुल करायची आहे, कारण आपल्याला कुरकुरीत भजी करायची आहे. त्यामुळे गॅसची फ्लेम ही जास्तच असली पाहिजे. तर बघू शकता, आता मी सगळं भजी या तेलामध्ये सोडलेले आहेत आणि आता हे चांगले तांबूस रंगावर आपल्याला तळून घ्यायचे आहेत. अधूनमधून चमच्याने तुम्हाला ते भजी हलवत राहायचं आहे, जेणेकरून ते खाली चिकटणार नाही. तर बघू शकता, आता आपली भजी झालेली आहेत आणि ही आपल्याला एका प्लेटमध्ये काढून घ्यायची आहेत. अशीच मी सगळी भजी काढून घेतलेली आहेत. तर अशा प्रकारे तुम्ही एकदम सोप्या पद्धतीने कांदा भजीऐवजी कॉर्नची भजी नक्कीच ट्राय करू शकता. व्हिडिओ कसा वाटला आहे मला कमेंटमध्ये नक्की सांगा.